हॅलो नमस्कार. तुम्हाला माहितीये का माझ्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा आणि फेसेस कॅनडाचे प्रॉडक्ट्स. होय, जून महिना सुरू झालाय, 10 दिवस उलटून गेलेत, पावसाचं काही चिन्ह दिसत नाहीये. अशात मला बाहेर जायचंय, मरणाचं उकडतंय, हेवी मेकअप करणं शक्यच नाहीये. त्यामुळे मी ही 3 प्रॉडक्ट्स वापरून मिनिमम मेकअप करणार आहे. चला, आणि ही 3 प्रॉडक्ट्स म्हणजे फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम, हायड्रा मॅट फाउंडेशन आणि बुलेट लिपस्टिक. मी फक्त चेहऱ्याच्या एकाच बाजूला ही स्ट्रोब क्रीम लावली आणि फरक तुम्हाला दिसतच असेल. स्ट्रोब क्रीम लावलेली बाजू छान हायड्रेटिंग आणि ग्लोई दिसते, तर दुसरी बाजू डल अँड ड्राय दिसते, कारण यामध्ये आहे हायल्युरॉनिक ऍसिड आणि शिया बटर. हे तुम्ही प्रायमर, मॉइश्चरायझर आणि हायलायटर म्हणून सुद्धा वापरू शकता. आता मी पूर्ण चेहऱ्याला स्ट्रोब क्रीम लावली आणि फरक तर तुम्हाला दिसतोच आहे. त्यानंतर मी लावते फेसेस कॅनडाचं हे हायड्रा मॅट फाउंडेशन. हे सुपर कम्फी तर आहे, शिवाय लाईट वेट आणि बिल्डेबल कव्हरेज देणार आहे. यामध्ये सुद्धा हायड्रेशन साठी मी स्ट्रोब क्रीम मिक्स केली. हे फाउंडेशन इतकं स्मूथली ब्लेंड होतं आणि यामध्ये SPF 30 असल्यामुळे स्किनला सुद्धा काही हानी पोहोचत नाही. किती छान आणि इव्हन टोन दिसतोय, शिवाय अगदी नॅचरल. 80s 90s मध्ये जी लिपस्टिक यूज केली जात होती, ती लिपस्टिक पुन्हा फेसेस कॅनडाने लॉन्च केली आहे. ही बुलेट लिपस्टिक आहे, रिसेंटली लॉन्च झाली आहे आणि माझा शेड आहे कॅरमेल स्वर्ल. आणि हे 3 in 1 प्रॉडक्ट आहे, कारण ही लिपस्टिक मी ब्लश म्हणून सुद्धा यूज करते, शिवाय आय शॅडोज म्हणून सुद्धा यूज करते. ही लिपस्टिक लाईट वेट आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. थांबा थांबा थांबा, लास्ट बट नॉट द लीस्ट, मी ही स्ट्रोब क्रीम हायलायटर म्हणून सुद्धा यूज केली आणि इतका सुंदर मेकअप झालाय. सो आपण फक्त ही 3 प्रॉडक्ट्स वापरून सुंदर आणि छान आणि नॅचरल मेकअप करू शकतो. चला, मला उशीर होतोय, मी पळतीये. प्रॉडक्ट स्टॅक केलेली आहे, तिथूनही तुम्ही घेऊ शकता, किंवा पर्पल, नायका, अमेझॉन, फ्लिपकार्ट या साईट्स वरून सुद्धा घेऊ शकता. बाय.